मी शेख गुलचान साहब, राहणार निलंगा, जिल्हा लातूर, महाराष्ट्र. आपण बघू शकता हे बुलेट ट्रॅक्टर आहे. बुलेटसारखा दिसणारा मॉडेल आहे. डिझेल इंजिनमध्ये बनलेला हा 10 HP ट्रॅक्टर आहे. आणि हे आम्ही 2016-17मध्ये बनवलेला ट्रॅक्टर आहे. आणि सगळं व्यवस्थितपैकी शेतामध्ये जी बैलाची आणि मजुराची जी अडचणी उडाल्या लोकांना, त्या अडचणींसाठी हा ट्रॅक्टर आम्ही बनवलेला आहे. आणि ह्या ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य असं आहे, 3 चाकी असल्यामुळं कमी जागेवर वळत आहे आणि कोळपणी, डवरणी आणि वखरणीसाठी 1 नंबर काम करत आहे. किंवा 4 फुटी दिवसातलं काम किंवा पिकात जाऊन फवारणीचं काम करण्यासाठी एकदम योग्य ट्रॅक्टर आहे. आणि या ट्रॅक्टरमध्ये अशा प्रकारचं डिझेल इंजन आहे. ग्रुस कंपनीचं 10 HPचं डिझेल इंजन आहे. दुसरी गोष्ट तर इकडं क्लच सिस्टम आहे, जे मोठ्या ट्रॅक्टरमध्ये येत आहे त्या सिस्टममध्ये हे क्लच सिस्टम आहे. साईडला गिअर आहेत. आणि हे सीट बघितलं तर एकदम कम्फर्टेबल सस्पेन्शन सीट आहे. इथं हाय लो गिअर आहे. त्याच्यानंतर हे पाठीमागं प्रत्येक अवजार जोडण्यासाठी जसं ट्रॅक्टरमध्ये येत आहे तसं लिंकेज सिस्टम आहे, हायड्रोलिक आहे. त्याच्यानंतर ह्याला PTO सिस्टम आहे. पाठीमागं समजा रात्रीच्या टायमाला काम करायला लागलं तर काही अडचणी होईल त्याच्यासाठी टेल लॅम्प दिलेला आहे इथं. दुसरी गोष्ट तुला बघितलं तर हे हायड्रोलिक सिस्टम आहे, जे की जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला खालीवरी आणि जेवढं पाहिजे तेवढं डीप लावता येत आहे. हे ब्रेक सिस्टम आहे, जे की सिंगल ब्रेक सिस्टम आहे. जागेवर टर्न मारायचं झालं तर तुम्ही सिंगल ब्रेक करू शकता. हा एक्सिलेटर आहे. आणि हे हातात फक्त हँडल आहे. बाकी हातामध्ये एक्सिलेटर किंवा क्लच ब्रेक असं मोटरसायकलसारखं काही पण नाही, फक्त हँडल आहे जो स्टेअरिंगचं काम करतं आहे हा हँडल. त्यानंतर ह्याला शेल्फ आहे. हे ह्याचं लाईटचे स्विच आहे. त्याच्यानंतर इंडिकेटर बटन आहे. म्हणजे जी ट्रॅक्टरमध्ये फॅसिलिटी येते ती तुम्हाला पूर्ण फॅसिलिटी ह्याच्यामध्ये मिळेल. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, ह्याची रुंदी जी आहे फक्त 2.5 फुटाची रुंदी आहे, जे की ऊसामध्ये किंवा हळदीमध्ये, कपाशीमध्ये एकदम इझी काम करू शकतं. आम्ही एक 6-7 वर्षाखाली हे ट्रॅक्टर बनवलेलं आहे. आणि हे ट्रॅक्टर फक्त आम्ही अनुभवातून, जे की शेतकऱ्याला काय अडचण आहे सध्या ते जे आता भावाच्या वाटण्या वगैरे होऊन एकदम छोटे छोटे शेताचे तुकडे झालेले आहे. आणि त्या छोट्या शेतामध्ये मोठे ट्रॅक्टर जायला अडचण होती. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यापाशी पण तेवढं बजेट नसतं मोठं ट्रॅक्टर ठेवायचं, त्यामुळे छोटं ट्रॅक्टर आणि छोट्या जागेत चालावं हे आम्ही आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही हे अनुभवातून आणि शेतकऱ्याच्या अडचणी, सध्या बैल मिळत नाही, लेबर मिळत नाही, आणि बैल आणि लेबरवर मात म्हणून आपण हा ट्रॅक्टर बनवलेला आहे. आणि एकदम चांगल्यापैकी शेतातलं हा ट्रॅक्टर काम करतो आहे.